दिल्लीमध्ये नवनियुक्त उपराष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडला, पण या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली आणि पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाल्या। कुर्डू गावातल्या वादावरनं अजित पवार अज्ञातवासात गेलेत का हा प्रश्न उपस्थित होतोय, तर दुसरीकडे कुर्डू गावातही मुरुम उत्खननाच्या मुद्द्यावरनं गाव बंदची हाक दिली गेली होती। I, Chandraviraman Ponduswamy Radhakrishnan, राजधानी दिल्लीत सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली। on which I am about to enter. यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते, पण अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली। दिल्लीतल्या एवढ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला अजित पवारांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे। ते स्वतः एवढ्या उचापती करून ठेवतात आणि त्यामुळे मग त्यांना अज्ञातवासात जावं लागतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, बेकायदेशीर कामं करायला भाग पाडणं, अशा पद्धतीनं एकतर्फी प्रशासनाचा गैरफायदा घेऊन निर्णय लादण्याचा प्रयत्न अजितदादा करतात आणि त्यामुळे त्यांची फळं त्यांना भोगायला लागते। प्रत्येक पक्षाचा विषय असतो, दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते आहेत। त्यामुळे तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं असेल आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत। अजितदादांच्या वतीने आपले प्रफुल्ल पटेल खासदार होते, तेही मला भेटले। त्यामुळे एनडीएचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते। हिंदीमध्ये करमत नाही का साहेब? ते फारसे अरे बाबा, त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता। सोलापुरातल्या कुर्डू प्रकरणानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही। मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली। बुधवारी त्यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले। दादा आजारी असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं, पण दादांचं हे आजारपण राजकीय तर नाही ना, अशी चर्चा रंगली। त्याच्या मागचं कारण म्हणजे कुर्डू गावातील अवैध उत्खनन रोखणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला अजित पवारांनी फोनवरूनच दम भरला होता। मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे मुझे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है। पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? त्यावरून अजित पवारांवर बरीच टीका झाली, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केल्याचं बोललं गेलं। पण त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात काही दिसले नाही। ज्या कुर्डू गावातील वादावरून अजित पवारांनी पोलीस अधिकारी अंजना कृष्णांना झापलं, त्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाचा अहवाल आलाय। त्यात उत्खनन करणाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। त्यांनी जे मदत केली ते अतिशय इल्लीगल गोष्टीला त्यांनी मदत केली आणि आदेश देऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करून थांबवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही। मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे। हे उत्तर पाहिजे, कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही। माढा तहसीलदारांनी दिलेल्या या अहवालामुळे कुर्डूचे ग्रामस्थ संतप्त झाले। कुर्डू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। त्यावरून आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि कुर्डू ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। कुर्डूमध्ये जावावं, जनता एवढ्या दहशतीखाली वागते। कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी। बीड सारखा प्रकार आहे सगळं, बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी। 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही तिथं। खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना, त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे, खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मी कायद्याच्या मार्गाने, कोर्ट आहे,
न्यायप्रणाली आहे, माझा पूर्ण विश्वास न्यायप्रणालीवर आहे. ज्यांनी आरोप केलेत त्यांना कोर्टात बघून घेईन मी तिथं. कुरडू गावाचा हा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीरेंद्र सिंह उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.